राज्यभरात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। पुणे आणि नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये सभा होणार आहे, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी रोड शो होणार आहे। जेव्हा पराभव दिसतो तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे। जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी विधानं केली जातात। पराभव दिसल्यानं ठाकरे अशी वक्तव्य करताय असा हल्लाबोल मंत्री बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केला। अंबादास दानवेंकडून संभाजीनगरमधील एका मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला। या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालताना मारहाण करत असल्याचं दिसतंय। या मारहाण करणारा व्यक्ती माजी नगरसेवक असून मंत्री अतुल सावेंचा समर्थक असल्याचं दानवेंनी म्हटलंय। महायुती सर्वसामान्याला विकत घेण्याचं भाषा करते। सत्ताधाऱ्यांनी शेकडो गुंडांना उमेदवारी दिली आहे, मग निष्ठावंत गेले कुठे असा प्रश्न एकनाथ खडसेंनी महायुतीला केला। मतदानासाठी पैसे मिळाल्यास ते घ्या, पैसे घ्या, मात्र मतदान आपल्याच माणसाला करा, पैसे तुमच्या आमच्याकडूनच ओरबाडलेले आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना अजबच सल्ला दिला। लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस लाच म्हणते। सावत्र भावांना बहिणी 15 तारखेला उत्तर देणार असं प्रत्युत्तर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिलं। देवेंद्र फडणवीसांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपनं मोठी कारवाई केली आहे। बंडखोर अलका अहिरे आणि त्यांचे पती कैलास अहिरेंची पक्षातून हकालपट्टी केली। सिडकोतील प्रभाग क्रमांक 26 मधून माघार घेण्यास नकार दिल्यानं आणि पक्षादेश न जुमानल्यानं अहिरे दाम्पत्यावर ही कारवाई झाली। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेणापुरात भाजपला मोठं खिंडार पडलंय। लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेश कराड यांच्या कार्यपद्धतीला वैतागून भाजपच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला। संभाजीनगरात आज उपमुख्यमंत्री शिंदे, नितेश राणे, अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रचार सभांचं आयोजन आहे। निवडणुकीपूर्वीच महत्त्वाचा रविवार असल्यानं शहरात राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे। आज ठाकरे बंधूंची तोफ शिवाजी पार्कवर धडाडणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे। दोन बंधूंची 20 वर्षांनंतर एकत्रित शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होईल। सभेतून विरोधकांवर काय निशाणा साधणार पाहणं गरजेचं आहे। नागपूर शहरासाठी आज भाजपचा जाहीरनामा जाहीर होणार आहे। वचननामा 2026 शीर्षकांतर्गत भाजप आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। जाहीरनाम्यासाठी भाजपनं नागपुरातील नागरिकांचे मत, सूचना मागितल्या होत्या। नागपूरकरांच्या सूचनांचा जाहीरनाम्यात किती समावेश करण्यात आला याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुंबईकरांसाठी आज भाजप, शिवसेना आणि रिपाईचा वचननामा जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंच्या उपस्थितीत जाहीरनामा कार्यक्रम पार पडेल। मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय असणार याकडे लक्ष आहे। भिवंडीतील सभेत हर्षवर्धन सतपाळांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले। भाजपचा उल्लेख बलात्कारी जनता पार्टी असा केलाय। बलात्कार करणाऱ्यांना भाजपात सन्मान दिला जातो। बदलापूर शाळेतील अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करण्याच्या प्रकरणात शाळेचे सचिव तुषार आपटेवर गुन्हा दाखल असताना पक्ष त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करतो आणि सन्मान करतो अशी टीका केली आहे। लाडक्या बहिणींना निवडणुकीत हप्ता देऊ नका असं काँग्रेसनं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र दिलं। लाडक्या बहिणीचा हप्ता म्हणजे सरकारी लाच आहे असं पत्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संदेश कोडविलकर यांनी आयुक्तांना दिलंय। ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे। दगडू सकपाळ मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होते। निवडणुकीच्या रणधुमाळीत काही राजकीय पक्ष इतर पक्षांच्या उमेदवारांना समर्थन जाहीर करतायत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीनं नागपुरातील 115 काँग्रेस उमेदवारांना समर्थन जाहीर करण्यात आले, तर दुसरीकडे ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकमेकांच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केलं आहे।
खासदार लंकेंनी मुख्यमंत्र्यांसह विखे पितापुत्रांवर निशाणा साधला. आर्थिक घोटाळ्यावर मुख्यमंत्री 8 महिन्यांनी जागे झाले. रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे प्रवरा बँकेत विलिनीकरण झाले होते. हजारो उमेदवारांचे पैसे अडकले. त्याचं काय, असं प्रश्न विचारत लंके यांनी विखे पितापुत्रांवर टीकास्त्र डागलंय. उमेदवारांना धमकावणं आणि शहरात दहशत निर्माण करणाऱ्यांची थेट गाठ आता निलेश लंकेंशी आहे, असा सज्जड दम खासदार निलेश लंकेंनी विरोधकांना दिला. यावेळी नाव न घेता विखे जगताप यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.